मित्रांनो, या जगात एक अशी गोष्ट आहे जी श्रीमंत आणि गरीब, यशस्वी आणि अपयशी, राजा आणि सामान्य माणूस सगळ्यांकडून सारखीच हिरावून घेतली जाते. ती म्हणजे वेळ. तुम्ही आज जिवंत आहात, श्वास घेत आहात, स्वप्न पाहत आहात, पण सत्य हे आहे की तुमचे आयुष्यातील काही क्षण आत्ताच कायमचे निघून गेले आहेत. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःला विचाराल, मी माझं आयुष्य खरंच जगलो होतो की फक्त वेळ घालवत होतो? आणि कदाचित त्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्याची हिंमतही तुमच्यात नसेल. कारण मित्रांनो, आपण वेळ मारत नाही, वेळ हळूहळू आपल्यालाच मारत असते. मित्रांनो, एक प्रश्न स्वतःला विचारा, आजचा दिवस संपला तर तुम्ही काय गमावणार आहात? कदाचित काहीच नाही असं तुम्हाला वाटेल, पण सत्य खूप वेगळं आहे. कारण प्रत्येक दिवसासोबत तुमच्या आयुष्यातील 24 तास कायमचे निघून जातात. ते पुन्हा कधीच परत येत नाही. आणि म्हणूनच आजचा विषय आहे, तुम्ही वेळ मारत नाही, वेळ तुम्हाला मारते. आपण अनेकदा म्हणतो, टाइमपास करतोय, वेळ घालवतोय, थोडा वेळ मारतोय, पण खरंच वेळ मारला जातो का? वेळ कधीच मरत नाही, तो सतत पुढे चालत राहतो. खरं तर प्रत्येक सेकंदासोबत आपलं आयुष्य कमी होत असतं. घड्याळाचा प्रत्येक टिक टिक आवाज आपल्याला सांगत असतो की तुमच्या आयुष्यातील एक क्षण कायमचा निघून गेला आहे. कल्पना करा, एका बँकेत तुमच्या खात्यात रोज सकाळी 86,400 रुपये जमा होतात. पण अट अशी आहे की दिवसाचे शेवटी जे पैसे वापरले नाहीत ते कायमचे नष्ट होतात. तुम्ही काय कराल? अर्थातच प्रत्येक रुपया योग्य ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न कराल. पण मित्रांनो, अशी बँक खरंच आहे. त्या बँकेचे नाव आहे जीवन. रोज सकाळी तुम्हाला 86,400 सेकंद मिळतात आणि रात्री ते वापरले नाहीत तर कायमचे निघून जातात. ते साठवता येत नाहीत, परत आणता येत नाहीत. सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे लोक पैशाची किंमत समजतात पण वेळेची किंमत समजत नाही. एखाद्याचा 1,000 रुपये हरवला तर तो अस्वस्थ होतो, पण 2 तास मोबाईलवर निरर्थक स्क्रोल करण्यात गेले तर त्याला काहीच वाटत नाही. पैसा हरवला तर पुन्हा कमावता येतो, पण वेळ हरवली तर पुन्हा कधीच मिळत नाही. एक वृद्ध माणूस आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर होता. त्याला विचारलं, तुम्हाला सर्वात जास्त पश्चाताप कशाचा आहे? तो म्हणाला, मी खूप स्वप्न पाहिली पण योग्य वेळेत त्यांच्यासाठी काम केलं नाही. हे वाक्य लाखो लोकांचं सत्य आहे. लोक स्वप्न पाहतात, योजना बनवतात, पण सुरुवात करत नाही. त्यांना वाटतं अजून वेळ आहे, पण वेळ कोणासाठीही थांबत नाही. लहानपणी आपण मोठं होण्याची घाई करतो, मोठे झाल्यावर बालपणाची आठवण काढतो, शिक्षण घेताना नोकरीची वाट पाहतो, नोकरी लागल्यावर सुट्टीची वाट पाहतो, आणि एक दिवस आयुष्य संपत आलं की जगायचं राहून गेलं असं वाटतं. कारण आपण वर्तमानात जगत नाही, आपण सतत भविष्यात जगण्याचा प्रयत्न करतो. खरं पाहिलं तर आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते, फक्त वेळेचा योग्य वापर करण्याची गरज असते. रोज 1 तास पुस्तक वाचणारा माणूस 5 वर्षांनी वेगळा असतो. रोज 1 तास व्यायाम करणारा माणूस 5 वर्षांनी वेगळा असतो. रोज 1 तास नवीन कौशल्य शिकणारा माणूस 5 वर्षांनी वेगळा असतो. कारण वेळेची गुंतवणूक हळूहळू मोठं फळ देते. समस्या अशी आहे की लोकांना परिणाम लगेच पाहिजे असतो. आज व्यायाम केला की उद्या शरीर बदललं पाहिजे, आज अभ्यास केला की उद्या यश मिळालंच पाहिजे. पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. बी पेरल्यानंतर लगेच झाड उगवत नाही, त्याला वेळ लागतो. पण जर बी पेरलंच नाही तर काहीही वेळ गेला तरी झाड उगवणार नाही. म्हणून प्रत्येक मोठं यश छोट्या छोट्या दिवसांच्या योग्य वापरातून निर्माण होतं. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा चोर कोण आहे माहित आहे का? तो म्हणजे उद्या. उद्या अभ्यास करेन, उद्या व्यायाम करेन, उद्या सुरुवात करेन, पण तो उद्या कधीच येत नाही. कारण जेव्हा उद्या येतो तेव्हा त्याचं नाव आज झालेलं असतं आणि पुन्हा आपण त्याला उद्यावर ढकलतो. भगवद्गीतेत कर्मावर भर दिला आहे, कारण वर्तमान क्षण हाच आपल्या हातात आहे. काल गेला, उद्या अजून आलेला नाही, पण आज तुमच्याकडे आहे. आणि जो माणूस आजचा योग्य वापर करतो त्याचं भविष्य आपोआप उज्ज्वल होतं. कल्पना करा की तुमच्याकडे आयुष्यात फक्त 1 वर्ष उरलं आहे. तुम्ही आज जसं जगत आहात तसंच जगाल का? कदाचित नाही. तुम्ही महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्याल, कुटुंबासोबत वेळ घालवाल, स्वप्नांसाठी मेहनत कराल, अनावश्यक गोष्टी सोडून द्याल. मग प्रश्न असा आहे की हे करण्यासाठी शेवट जवळ यायची वाट का पाहायची? प्रत्येक सूर्योदय हा एक संधी घेऊन येतो आणि प्रत्येक सूर्यास्त एक इशारा देऊन जातो. संधी अजून आहे, पण वेळ कमी होत चालली आहे. जगातील सर्वात श्रीमंत माणूसही 1 सेकंद विकत घेऊ शकत नाही. सर्वात शक्तिशाली माणूसही कालचा दिवस परत आणू शकत नाही. म्हणून मित्रांनो, आजपासून वेळेला मारण्याचा प्रयत्न करू नका. कारण वेळ कधीच मरत नाही, तो पुढे जात राहतो. आणि जर तुम्ही त्याचा योग्य वापर केला नाही तर हळूहळू तो तुमचे आयुष्य कमी करत राहतो. एक दिवस आरसात पाहताना तुम्हाला जाणवेल की वर्ष निघून गेली आहेत. आणि त्या दिवशी सर्वात मोठा प्रश्न असा नसेल की तुमच्याकडे किती पैसा आहे, प्रश्न असा असेल की तुम्ही तुमचा वेळ कुठे खर्च केला. म्हणून आज एक निर्णय घ्या, मोठा नाही, छोटा पण प्रामाणिक. आजपासून 1 तास स्वतःसाठी द्या, 1 तास तुमच्या स्वप्नांसाठी द्या, 1 तास तुमच्या भविष्यासाठी द्या. कारण लक्षात ठेवा,
तुम्ही वेळ मारत नाही, वेळ तुम्हाला मारते. आणि जोपर्यंत हे सत्य समजत नाही तोपर्यंत आयुष्य हातातून वाळूसारखं निष्ठत राहील. पण ज्या दिवशी हे सत्य समजेल त्या दिवशी तुमचे आयुष्यातील प्रत्येक क्षण अमूल्य वाटू लागेल. हर हर महादेव. धन्यवाद.